वाहन चालकावर कारवाई केल्याने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला 5 जणांकडून मारहाण। टीएमटीच्या ताफ्यात वर्षभरात 186 विद्युत बस गाड्या। ठाणेकरांचा प्रवास होणार आता सुखकर। डोंबिवलीत मोठा गाव खाडीत वाळू माफियांच्या बोटी महसूल अधिकाऱ्यांकडून नष्ट। कोल्हापुरात मनसेच्या 2 नेत्यांना अटक, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल। 200 कारागीर 111 फूट उंच गाभारा। यंदाचा दगडूशेठ हलवाई गणपतीचा देखावा असणार खास। तर आज मराठा क्रांती मोर्चा फडणवीसांच्या निवासस्थानी धडकणार। भारताशी शत्रुत्व घ्यायचं नाही, बांगलादेशात लोकशाही पुनर्स्थापित करण्यासाठी मदत करावी, मोहम्मद युसूफ यांची मागणी। तर वसई विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। चुकून झाडू लागला, मराठी सफाई कर्मचारी महिलेला बेदम मारहाण। सासूने गळा दाबला, सुनेनं केसांचा अंबाडा पकडला, मुलीने पाठीत बुक्क्या मारल्या। तर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अखेर मोठं पाऊल उचललं। पूजा खेडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा केला दावा। तर बांगलादेशातील 500 कैदी तुरुंगातून पळाले, दहशतवाद्यांशी समावेश, भारत अलर्ट मोडवर।